सुमारे तालुका मिरज येथे गुरुवारी दुपारी अचानक बदललेल्या हवामानामुळे तुफानी परिस्थिती निर्माण झाली। दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यांनी जोर धरताच काही क्षणातच मुसळधार पावसास सुरुवात झाली आणि त्यानंतर मोठ्या आकाराच्या गारांचा अक्षरशः मारा सुरू झाला। हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज यापूर्वीच व्यक्त केला होता, मात्र एवढ्या तीव्र स्वरूपात गारपीट होईल याची कल्पना स्थानिकांना नव्हती। गावासह मळा भागात मोठ्या प्रमाणात गारांचा सडा पडल्याने संपूर्ण परिसर पांढरा फटक दिसू लागला। सुमारे 1 ते 1.5 तास सुरू असलेल्या या मुसळधार पावसाने आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत झाले। पावसापूर्वी वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या हलू लागल्या होत्या, तर काही ठिकाणी शेतातील संरचना देखील डळमळीत झाल्याचे दिसून आले। सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास पावसाचा जोर ओसरला, मात्र तोपर्यंत निसर्गाने मोठा फटका दिला होता। या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे। विशेषतः मिरज पूर्व भाग हा द्राक्ष उत्पादनासाठी ओळखला जातो आणि या भागातील द्राक्ष बागांवर गारपिटीचा गंभीर परिणाम झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे। अलीकडील घटनांमध्येही सांगली मिरज परिसरात झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष, आंबा तसेच रब्बी पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे। त्यामुळे सलगरे परिसरातही अशाच प्रकारचे नुकसान झाले असण्याची शक्यता अधिक आहे। गारांचा तीव्र मारा झाल्याने द्राक्षांचे घड तुटणे, पानगळ होणे तसेच फळांची गुणवत्ता घसरणे यांसारखे परिणाम होऊ शकतात। आधीच काढणीच्या टप्प्यात असलेल्या पिकांना या पावसाचा फटका बसल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता आहे। अनेक ठिकाणी पाण्याचा साठा निर्माण झाल्याने पिकांचे नुकसान आणखी वाढू शकते अशी भीती व्यक्त होत आहे।